कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील शेतकरी भगवान थोरात यांच्या शेतात कळपातून भरकटलेल्या हरणाचा पिल्ला शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले। प्राणी मित्राच्या मदतीने हरणाच्या पिल्लाला वनविभागाच्या स्वाधीन करण्यात यश आले। भगवान थोरात शिवाजी खंबाट हे सायंकाळच्या सुमारास शेतात काम करत असताना त्यांना कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला। त्या आधारे त्यांनी बघितले तेव्हा हरणीचं छोटंसं पिल्लू जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसलं। त्यांनी तात्काळ त्या पिल्लास कुत्र्याच्या तावडीतून सोडवले। भेदरलेल्या पिल्लास सावलीत आणले। त्यांनी तात्काळ निसर्ग मित्र देविदास थोरात यांना माहिती दिली। निसर्ग मित्रांनी तात्काळ शेतात पोहोचून वनविभागाचे वनपाल आरिफ शेख यांना फोनवरून माहिती दिली। वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर हरणाचे पिल्लू सय्यद यांच्या स्वाधीन केले। उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हाची तीव्रता वाढल्याने हे पिल्लू पाण्याच्या शोधात भटकल्याचे समजते। त्यावरून हे पिल्लू जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते। या प्राण्यांना आणि पक्ष्यांना वारंवार पाण्याची गरज भासते। त्यासाठी शासनासह सामाजिक कार्यकर्त्यांनी पाणवठे उभारण्याची मागणी होतीये। परिसरात कुठेही वन्य प्राणी जखमी अवस्थेत किंवा संकटात सापडल्यास वनविभागाशी किंवा निसर्ग मित्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले। यावेळी राजू थोरात, संतोष थोरात, भगवान थोरात, निसर्ग मित्र देविदास थोरात आदी उपस्थित होते। देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड। नमस्कार, मी देविदास थोरात, निसर्ग मित्र आणि आज या ठिकाणी नाचनवेल येथील शेतकरी भगवान भाऊ थोरात यांच्या शेतामध्ये त्यांना एक हरणीचं छोटंसं पिल्लू या ठिकाणी दिसलं आणि काही कुत्रे त्या ठिकाणी भुंकत होते। त्यांच्या लक्षात येताच त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून त्या हरणीच्या पिल्लाला वाचवलं आणि तत्काळ या ठिकाणी मला त्यांनी फोन केला। मला फोन केल्यानंतर मी तत्काळ त्या ठिकाणी आलो आणि आपले वन विभागाचे वनपाल शेख साहेब यांना आम्ही फोन केला। त्यांनी तत्काळ या ठिकाणी वन कर्मचारी सय्यद सर या ठिकाणी आले आणि आम्ही सध्या आता त्यांच्या या ठिकाणी हरणाचं पिल्लू स्वाधीन केलं आहे आणि आता ते या ठिकाणी त्याला पिल्लाला सुखरूप घेऊन जातील।